कॉफी लवर्ससाठी मला एक खूप इंटरेस्टिंग प्लेस सापडली आहे. कॉफी आयलँड बियॉन्ड. मी फर्स्ट टाईम या कॅफेला व्हिजिट केलं होतं आणि ऑनेस्टली एंट्री करताच एक गोष्ट नोटीस झाली. सगळा ॲम्बियन्स एकदम क्लीन, मिनिमल आणि व्हाईट थीममध्ये दिसला. डिझाईन झालं होतं, खूप काम आणि एस्थेटिक फील येत होता. पण या कॅफेची खासियत फक्त ॲम्बियन्स नाही, तर इंडियामधलं भारतातलं आपलं पहिल्यांदा पर्पल पोर एक्सपिरियन्ससुद्धा इथेच मिळतो. मेन्यू बघितल्यावर मला खूप क्युरिओसिटी वाढली की आईस्ड उबे लॅटे, उबे स्मूदी, उबे माचा आणि बोबास्टिक कोकोनटसारखे युनिक ड्रिंक्स बघून खरंच काय ऑर्डर करावं हेच समजत नव्हतं. माझ्यासमोर कॉफी प्रिपेअर होत होती आणि तो प्रोसेस बघायला खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यांनी वापरलेले कॉफी बीन्स पण स्पेशल होते. इथोपिया आणि केन्यामधून आलेले 100% ॲज इन 100% अरेबिका बीन्स वापरून कॉफी प्रिपेअर केली जात होती. फ्रेश इन्ग्रेडियंट ग्राइंडिंगपासून एस्प्रेसो शॉटपर्यंत सगळा प्रोसेस लाईव्ह बघायला मिळाला. कॉफी मशीनमधून निघणारा फ्रेश एस्प्रेसोचा अरोमा कॅफेमध्ये पसरत होता आणि कॉफी लवर्ससाठी तो एक्सपिरियन्स वेगळाच होता. मी बोबा कोकोनट ड्रिंक ट्राय केलं. क्रीमी टेक्स्चर, सॉफ्ट बोबा आणि कॉफीचं परफेक्ट बॅलन्स खूप रिफ्रेशिंग वाटला. त्यानंतर उबे माचा पण बघायला आणि ट्राय करायला मिळाला. माचा प्रिपेअर करतानाचा प्रोसेस खूप सॅटिस्फाईंग वाटला आणि ते कॉफी शॉट मशीन जी त्यांनी यूज केली होती ती तर खरंच म्हणजे खूपच असं वेगळं होतं. पण त्यासोबतच जसा त्यांनी तो प्रोसेस जो बरिस्ता होता तो कॉफी फार चांगल्या प्रकारे बनवत होता. त्यांनी जे ते बोबाचं मिक्सचर होतं ते टाकलं आणि कॉफीला एकदम छान असा एक कलर आणि त्याचं एक ग्रेडियंटमध्ये त्यांनी मस्त ती कॉफी अशी बनवली. त्याचा पहिला सिप घेताच एवढं छान वाटलं ना, कारण की एकतर ते थंड होतं प्लस तो जो बोबाचा मिक्सचर होता तो खूपच छान वाटत होता. त्यांनी पटापट असे 4 कॉफी बनवले आणि एक एक करून त्यांनी जो एस्प्रेसो शॉट होता तो त्याच्यामध्ये ॲड केला. आईस बर्फासोबत त्यांनी जे माचा असं ग्राइंड करताना त्यांनी जे मला दाखवलं आहे ते खूपच असं छान वाटलं. कारण की माचा हा प्रिपेअर होताना आपण बघितला आहे, पण कधी तो असा ग्राइंड होताना, कारण की ते पॅकेटमध्ये होतं म्हणून मग तो माचा अजून चांगला टेस्ट देत होता आणि खूप असं छान असं लागत होतं ते. आणि तो जो कलर परत आलेला कॉफीचा तो खूपच असा छान वाटत होता. फूडमध्ये मी अरेबियाटा पास्ता आणि गार्लिक ब्रेड ऑर्डर केलं. पास्ता परफेक्टली कुक्ड होता आणि सॉसचा फ्लेवर खूप बॅलन्स्ड होता. अजून एक मेक्सिकन स्टाईल सँडविच होतं जो सलाड आणि चेरी टोमॅटोज, ऑलिव्ज आणि क्रिस्पी नाचोसोबत सर्व केलं होतं.